मध्य प्रदेशच्या इंदूरमधून नात्याला काळिंबा फासणारी एक घटना समोर आली आहे। इथे मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केली, पण पोलिसांनी हत्येनंतर 12 तासाच्या आत मर्डरचा खुलासा करत 6 आरोपींना अटक केली आहे। विदुरनगरमध्ये एक दिवसाआधी पोलिसांना रूपसिंह राठोडचा मृतदेह सापडला होता। चौकशी केल्यावर पोलिसांना आढळलं की रूपसिंहची हत्या त्याच्या 22 वर्षीय भाचा शुभम यांनी केली। पोलिसांनी भाच्यासोबत हत्येत सहभागी त्याच्या 4 मित्रांना आणि मामीलाही अटक केली। या हत्येचा खुलासा मृत व्यक्तीच्या 6 वर्षाच्या मुलाने केला। हत्येमागचं कारण शुभम आणि मृत व्यक्तीची पत्नी पूजा म्हणजे मामी आहे, कारण त्यांच्यात अफेअर सुरू होतं। मिळालेली माहिती अशी की मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भाच्यात अनैतिक संबंध होते। अशातच भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन मामाची हत्या केली। 12 तासानंतर घटनेचा खुलासा करत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यात 2 अल्पवयीन आहेत। मामी आणि भाच्याने उशीने तोंड दाबत मामाची हत्या केली होती। नंतर मृतदेह नाल्याच्या बाजूला फेकला होता, जेणेकरून तो अपघात वाटावा। पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांसोबत त्याच्या 6 वर्षीय मुलाची चौकशी केली। या दरम्यान शंका आली की हा अपघात नसून हत्या आहे। पूजाच्या 6 वर्षीय मुलाने सांगितले की आई आणि त्याच्या बाबत नेहमीच भांडण होत होतं। त्यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल चेक केला। यावरून पूजाने शुभमला अनेक व्हिडिओ कॉल केले होते। दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। आरोपींनी पोलिसांना सांगितले की हत्येनंतर सगळे आपापल्या घरी गेले होते आणि पळून जाण्याचा प्लॅन होता, पण पोलिसांनी त्यांना पकडलं।